सबस्क्राईब करा इयत्ता दुसरी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला व बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी. Hello students, I am Aruna. Today we are going to learn Standard 2 Mathematics book page number 12 Counting in Groups. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता दुसरी सेमी गणित पाठ्यपुस्तकातील पान नंबर 12 वरील गट करून मोजणी. ओके, नाउ लुक हियर स्टुडंट्स, I had took some sticks. First of all, we will count it. Okay, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23. विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी काही आईस्क्रीमच्या कांड्या घेतलेल्या आहेत आणि त्या आपल्याला मोजायच्या आहेत. मग मी त्या कशा मोजल्या? 1, 2, 3, 4 याप्रमाणे मोजल्या. ओके, नाव स्टुडंट्स, वी हॅव 2 मेथड्स ऑफ काउंटिंग. नाव आय एम गोइंग टू टेल सेकंड मेथड. विद्यार्थी मित्रांनो, मोजण्याच्या संख्या मोजण्याच्या 2 पद्धती आहेत. नाव आय एम गोइंग टू मेक ग्रुप और बंच ऑफ these sticks. ओके, one group should contain 10 sticks. मगाशी मी तुम्हाला पहिली मेथड सांगितली, आता ही दुसरी पद्धत आहे. काय करायचं याच्यामध्ये आपल्याला? तर आपल्याला 10 स्टिक्सचा एक बंडल बनवायचा आहे. किती झाल्या? 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, नाव I make a bundle. Okay, this is 10 sticks, one bundle. Here is 10 sticks in this bundle, so this is 1 10. 1 10 means 10. Okay, एक दशक म्हणजे 10. याच पद्धतीनं काय म्हणायचं आपण? 1 10 means 10. Okay, understand? Students, I had made all the group of the sticks. Okay, students, I had made all the group of the sticks. Okay, now we are going to learn how to count. विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी दशकाचे सगळे गठ्ठे तयार केलेले आहेत आणि आता आपण हे कसे काउंट करायचे, म्हणजे ग्रुपमध्ये गट करून मोजणी कशी करायची हे आपण शिकूया. ओके, आता या ठिकाणी मी स्टिक्सचे 10चे बंडल बनवलेले आहेत. पहिल्यांदा आपण काउंट करूया. स्टुडंट्स, हिअर आर अ बंडल ऑफ 10. ओके, हाऊ मेनी बंडल्स? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके, हिअर इज 7 tens. 7 tens means 70. 1 tens 10, 2 tens 20, 3 tens 30, 4 tens 40, 5 tens 50, 6 tens 60, 7 tens 70. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 7 दशकांचे गठ्ठे आहेत. आपण शिकलेलो आहे, हो की नाही? 1 दशक म्हणजे 10, 2 दशक म्हणजे 20, 3 दशक म्हणजे 30, 4 दशक म्हणजे 40, 5 दशक म्हणजे 50, 6 दशक म्हणजे 60, 7 दशक म्हणजे 70 आणि याचप्रमाणे अजूनही आपण दशकाचे गठ्ठे घेतले की पुढे आपण कसं मोजणार? 8 दशक म्हणजे 80, 9 दशक म्हणजे 90 आणि 10 दशक म्हणजे 100. ओके, आलं का लक्षात तुमच्या? आता आपण या दशकांच्या गठ्ठ्याच्या साहाय्याने गट करून संख्या मोजायला शिकूया. ओके, नाव वी आर गोइंग टू लर्न how to count the numbers in group. Students, here are
a group of tens. 1, 2, 3. And this is units. 1, 2, 3, 4. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी दशकाचे 3 गठ्ठे घेतलेले आहेत आणि सुट्टे 4 काड्या घेतलेल्या आहेत. आपण एकदा काउंट करूया. 1 tens, 2 tens, 3 tens. युनिट्स किती आहेत? हाऊ मेनी युनिट्स? 1, 2, 3, 4. ओके. नाव टेल मी which number do we get here? This is number 3 and this is number 4. Which number? 34. Which number do we get here? 34. 3 tens, 3, 4 units, number 4, and total number we create here 34. Okay, now we look another number. Once again, 1 ten, 2 ten, 3 tens, 4 tens, and 5 tens. How many tens? 1, 2, 3, 4, 5. 5 tens means which number? 50. Which number? 50. 1 tens, 10, 2 tens, 20, 3 tens, 30, 4 tens, 40, 5 tens, 50. ओके, कळलं सगळ्यांना? इथे मी 5 दशकाचे गठ्ठे घेतलेले आहेत आणि 5 दशक म्हणजे 50. 10, 20, 30, 40, 50. Now here are 2 units. 1, 2. How many units? 1, 2. Which number do we get here? Look, which number? How many tens? Here is 5 tens. And how many units? 2 units. Which number do we get here? 52. 52. 5 tens, 50 plus 2 units, 52. 5 tens, 50. 5 tens, 50. 50 and 2. Which number? 52. Correct. Students, now we are looking another example. आता आपण आणखीन एक उदाहरण पाहूया. ठीक आहे, पहा या ठिकाणी मी टेन्सचे गठ्ठे ठेवलेले आहेत, सुट्टे युनिट सुद्धा ठेवलेले आहेत. तर आपण हे काउंट करूया. 1 tens, 2 tens, 3 tens and 4 tens. 4 tens means 40. 4 ten means 40. And how many units? 1, 2, 3, 4, 5, 6. Here are 6 units. Okay. Now once again 4 tens and 6 units. Which number do we get here? 4 tens and 6 units. 4 tens, 6 units means 46. 4 tens, 6 units means 46. Students, here is our English book. What is this? Lesson name is Counting in Groups. मोजणी करायची आपल्याला. कशी करायची आहे? इन ग्रुप. ग्रुप म्हणजे गट. गट करून आपल्याला ही मोजणी करायची आहे. ठीक आहे, पाहूया पुढे काय लिहिलंय. काउंट अँड राईट. काउंट म्हणजे मोजा, अँड राईट मोजून लिहा. ठीक आहे, आपण मोजूया. हे किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6,
7, 8, 9,
tens. Now all of you write here 5 tens. And how many units? 1, 2, 3, 4, 5, 6. Here is 6 units. Which number we get here? 5 tens and 6 units. A number is created 56. Okay? It is easy? Yes, very easy. A counting method is two different methods. One is single reading, like that 1, 2, 3, 4, 5, 6. And here is a group counting. Tens group counting is easy to count. Okay. Students, here is a string of 100 beads by putting colorful beads alternately. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही एक 100 मणी असलेली शतकांची माळ आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे मणी एका पाठोपाठ एक ओवलेले आहेत आणि प्रत्येक गट हा टेन्सचा आहे. पहा, आपण मोजूया, काउंट करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 units means 1 tens. 1 tens means 10. एक दशक म्हणजे 10. एका रंगाचे 10 मणी या माळेमध्ये आहेत. आपण दुसरा कलर चेक करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रेड बीड्स किती आहेत पाहूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तुम्ही याच्यातील कोणताही कलरचे मणी चेक करा. हे किती आहेत? टेन्स आहेत. म्हणजे याच्यामध्ये टेन्स किती आहेत पाहूया. 1 टेन्स, 2 टेन्स, 3 टेन्स, 4 टेन्स, 5 टेन्स, 6 टेन्स, 7 टेन्स, 8 टेन्स, 9 टेन्स and 10 tens. 10 tens means 100. 1 tens 10, 2 tens 20, 3 tens 30, 4 tens 40, 5 tens 50, 6 tens 60, 7 tens 70, 8 tens 80, 9 tens 90, 10 tens 100. ओके, समजलं? आता आपण या माळेच्या सहाय्याने संख्या नंबर काउंट करायला शिकूया. ओके स्टुडंट्स, सी हाऊ द नंबर 32 इज शोन ऑन अ स्ट्रिंग ऑफ बीड्स. विच नंबर? 32. ओके, look here. Now this is 1 tens, this is 2 tens, and this is 3 tens. And how many units? 2 units. Look here, this is 32. Here, look, 1 tens, 2 tens, 3 tens, and 2 units. Which number we get? 32. 3 tens, 2 units. 3 tens means 30. 2 tens means 2 unit means 2. 32. ओके, आलं का लक्षात विद्यार्थी मित्रांनो? आपण या ठिकाणी या माळेच्या साहाय्याने 32 म्हणजे 3 दशक 2 एकक हा अंक ओळखायला शिकलो. 1 दशक, 2 दशक, 3 दशक आणि या ठिकाणी 2 सुट्टे मणी. हे झाली संख्या 32 म्हणजेच 3 दशक 2 एकक 32. बरं तर मित्रांनो, समजला का तुम्हाला? मला वाटतं तुम्हा सर्वांना हा पाठ निश्चितच समजला असेल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आय होप you have understand. Okay, bye bye. We will see again on the next lesson. Thank you.